1 एप्रिल 2026 पासून भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठे नियम बदल झाले आहेत. लेखी करार अनिवार्य, फक्त 2 महिन्यांचं डिपॉझिट, घरमालकाने 24 तास आधीच घरात यायचं आणि HRAसाठी नवीन कागदपत्र. अशा प्रकारची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरात फिरत आहे. पण यातलं खरं काय? काय आधीपासूनच लागू आहे आणि काय अजून ऑफिशियल नाही? आज आपण ऑफिशियल डॉक्युमेंट्स आणि सरकारी रेफरन्स पाहून संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, घर भाड्याने दिलं असेल, लीव अँड लायसन्स ॲग्रीमेंट करणार असाल किंवा HRA क्लेम करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टमध्ये अर्धसत्य, काही जुने नियम तसेच काही मॉडेल लॉ सगळं एकत्र मिसळलेलं आहे. तर सर्वात आधी, रेंट ॲग्रीमेंट लेखी असणं आणि रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे का? हो, महाराष्ट्रात हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 मधील सेक्शन 55 नुसार भाडे करार किंवा लीव अँड लायसन्स ॲग्रीमेंट लेखी आणि रजिस्टर्ड असावा. याचा अर्थ काय? फक्त तोंडी करार करून राहणं फ्युचरमध्ये प्रॉब्लेम देऊ शकतं. भाडं किती, डिपॉझिट किती, नोटीस पिरियड किती असावा, मेंटेनन्स कोण देणार, इलेक्ट्रिसिटी आणि रिपेअर कोण करणार, हे सगळं रिटर्न ॲग्रीमेंटमध्ये असणं गरजेचं आहे. परंतु हे 1 एप्रिल 2026 पासून नवीन लागू होतंय असं काही नाही. हे आधीपासूनच कायद्यामध्ये आहे. घरमालक जास्तीत जास्त 2 महिन्यांचंच डिपॉझिट घेऊ शकतो आणि कमर्शियल प्रॉपर्टीसाठी 6 महिन्यांचं. हा मुद्दा मॉडेल टेनन्सी ॲक्ट 2021 मधून आलेला आहे. या मॉडेल लॉमध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी 2 महिन्याचं रेंट आणि नॉन रेसिडेन्शियल कमर्शियल प्रॉपर्टीसाठी 6 महिन्यांचं रेंट अशी कॅप दिलेली आहे. पण इथे एक मोठी गोष्ट समजून घ्या. मॉडेल टेनन्सी ॲक्ट हा केंद्र सरकारचा मॉडेल लॉ आहे. म्हणजे तो स्टेटने ॲडॉप्ट किंवा इम्प्लिमेंट केल्यावरच प्रत्यक्ष लागू होतो. म्हणून 1 एप्रिलपासून भारतात किंवा महाराष्ट्रात 2 महिन्याचा डिपॉझिट रूल लागू झाला असं सरळ सांगणं योग्य नाही. तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये काय लिहिलं आहे, तुमच्या स्टेटमधील ॲक्च्युअल लागू नियम काय आहेत आणि रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्समध्ये काय टर्म्स आहेत, हे जास्त महत्त्वाचं. घरमालकाला घर पाहणी करायची असेल तर 24 तास आधी नोटीस द्यावी लागेल. हा देखील मॉडेल टेनन्सी ॲक्टमधला नियम आहे. यामागचा लॉजिक असा की भाडेकरू राहत असलेल्या जागेत अचानक एंट्री घेऊ नये, प्रायव्हसी आणि पजेशन याचा आदर करावा. त्याचप्रमाणे भाडेवाढीसाठी 90 दिवस आधी नोटीस असाही मुद्दा आहे. हा देखील स्ट्रक्चर्ड टेनन्सी फ्रेमवर्कमधला पॉईंट आहे. पण पुन्हा एकदा, हे पॉईंट्स महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2026 पासून ऑफिशियल लागू झाले असं कोणत्याही ऑफिशियल महाराष्ट्र गॅजेट किंवा नोटिफिकेशनमध्ये सापडत नाही. हे प्रोव्हिजन्स मॉडेल टेनन्सी ॲक्टमध्ये आहेत, पण आपल्या स्टेटमध्ये एक्झॅक्ट लागू स्थिती वेगळी असू शकते. आता रिपेअर्सचा मुद्दा. सामान्यतः भाड्याच्या व्यवहारात 2 प्रकारचे रिपेअर्स असतात. उदाहरणार्थ स्ट्रक्चर डॅमेज, सीपेज, इलेक्ट्रिकल लाईन प्रॉब्लेम्स, मेजर प्लंबिंग, रूफ लिकेज, वॉल क्रॅक्स हे साधारणपणे घरमालकाच्या जबाबदारीत येतात. आणि दुसरं म्हणजे मायनर डे टू डे रिपेअर्स. उदाहरणार्थ नळ बदलणे, बल्ब, होल्डर, छोटी फिटिंग, लॅच, हँडल, रूटीन क्लिनिंग, मायनर युसेज डॅमेज हे बऱ्याचदा भाडेकरूच्या वापराशी संबंधित असतात. पण इथे गोल्डन रूल एकच आहे. जे ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे तेच फायनल रेफरन्स बनतं. म्हणून रेंट ॲग्रीमेंटमध्ये रिपेअर रिस्पॉन्सिबिलिटी हा क्लॉज नक्की टाका. जर भाडेकरूने सलग 2 महिने भाडं भरलं नाही तर घरमालक एविक्शन प्रोसेस सुरू करू शकतो. हे पूर्णपणे अशक्य नाही, पण हा मुद्दा जसा सरळ सांगितला जातोय तसा तितका सिंपल नसतो. ॲक्च्युअल केसमध्ये बघितलं जातं ॲग्रीमेंटमध्ये डिफॉल्ट क्लॉज काय आहे, नोटीस दिली का, पेमेंट प्रूफ आहे का, डिस्प्यूट आहे का, मॅटर ऑथॉरिटी किंवा कोर्टपर्यंत गेलं का. 2 महिने रेंट नाही भरलं म्हणजे लगेच बाहेर काढू शकतात असं सरळ समजणं योग्य नाही. डॉक्युमेंटेड नोटीस प्लस लीगल प्रोसेस प्लस ॲग्रीमेंट टर्म्स हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. आता सॅलराईड लोकांसाठी महत्त्वाचा मुद्दा, हाऊस रेंट अलाउन्स. जर तुम्ही जास्त भाडं भरत असाल आणि HRA क्लेम करत असाल तर लँडलॉर्डचा पॅन द्यावा लागेल. हा पॉईंटसुद्धा महत्त्वाचा आहे. इन्कम टॅक्स रूल्सनुसार जर वर्षभरात 1 लाखांपेक्षा जास्त भाडं असेल तर एम्प्लॉयरला
लँडलॉर्डचा पॅन द्यावा लागू शकतो. म्हणजे साधारण 8,330 रुपये पर महिन्यापेक्षा जास्त रेंट असेल तर हा पॉईंट लागू होतो. पण महत्त्वाचं म्हणजे हा नियम नवा नाही, तो आधीपासूनच टॅक्स कंप्लायन्सचा भाग आहे. म्हणून HRAसाठी लँडलॉर्ड पॅन रिक्वायरमेंट ही जुनी आणि व्हॅलिड टॅक्स रूल आहे. ती 1 एप्रिल 2026 पासून अचानक नवीनपणे आणलेली गोष्ट नाही. आता यामध्ये काय सावधपणे समजून घेणं गरजेचं आहे. 2 महिन्याचं डिपॉझिट, 6 महिने कमर्शियल डिपॉझिट, 24 तास आधी एंट्रीची नोटीस, 90 दिवस अगोदर रेंट हाईक नोटीस, रेंट ऑथॉरिटी रिपोर्टिंग. हे पॉईंट्स मॉडेल टेनन्सी ॲक्टमध्ये आहेत, पण ते महाराष्ट्रात 1 एप्रिल 2026 पासून ऑफिशियल लागू झाले असं ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये व्हेरीफाय करता आलेलं नाही. म्हणून कोणतीही पोस्ट ब्लाइंडली फॉरवर्ड करण्यापेक्षा ऑफिशियल ॲक्ट, गॅझेट आणि रजिस्टर्ड ॲग्रीमेंट यावरच विश्वास ठेवा. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर भाडेकरू, घरमालक, ब्रोकर आणि सॅलराईड एम्प्लॉईज यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि अशा प्रकारच्याच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.